हो सर. तर आपण रिॲक्शन्स ऑफ ग्लुकोज पाहत होतो. मी तुम्हाला ग्लुकोजचा फॉर्म्युला सांगितला होता. या पद्धतीचा ग्लुकोजचा फॉर्म्युला CHO राईट साईडला सुरुवातीला, नंतरचा जो C आहे त्याचा OH लेफ्ट साईडला, नंतरचा जो CH आहे C आहे त्याचा राईट साईडला, त्याच्यानंतरचा जो कार्बन आहे त्याचा OH राईट साईडला आणि CH2OH. So this is the formula of glucose. Moreover, it is a D-glucose because the last carbon atom from this अल्डेहाइड ग्रुप पासूनचा जो शेवटचा कार्बन ॲटम आहे इट इज याच्यामधला OH जो आहे तो राईट हँड साईडला आहे, म्हणून इट इज कॉल्ड ॲज डी ग्लुकोज. ओके, सो इट इज अ डी ग्लुकोज. या पद्धतीचा फॉर्म्युला CHO COH COH इकडे COH राईटला COH राईटला. ओके, हा जो फॉर्म्युला आहे हा डी ग्लुकोजचा आहे. मी असंही सांगितलं होतं तुम्हाला सोबतच की या डी ग्लुकोजमध्ये देर आर 4 असिमेट्रिक कार्बन ॲटम्स. ओके, असिमेट्रिक कार्बन ॲटम्स म्हणजे काय? All the 4 groups attached to that carbon atom are different. Okay, so there are 4 asymmetric carbon atom, 1 2 3 आणि 4 asymmetric carbon atom असल्यामुळे it has 2 raised to power 4. 2 raised to power 4 means 16 optical isomers. ओके, त्याला 16 आयसोमर्स आहे. 16 आयसोमर्स आहे याचा अर्थ काय? दिस ग्लुकोज दे हॅव सेम मॉलिक्युलर फॉर्म्युला. जे 16 आयसोमर्स आहे त्यांचा मॉलिक्युलर फॉर्म्युला सारखा आहे, पण अरेंजमेंट अबाउट द असिमेट्रिक कार्बन ॲटम इज डिफरंट. म्हणजे कोणाचा OH इकडल्या साईडनी असेल, कोणाचा इकडल्या साईडनी असेल, कोणाच्या इकडल्या साईडनी असेल, तो कोणत्या तरी एखाद्या कार्बन ॲटमवरचा जो OH आहे तो वेगळ्या साईडनी असेल. तर असे 16 अरेंजमेंट पॉसिबल आहे ग्लुकोजचे. देअरफॉर इट हॅज अ 16 आयसोमर्स. ओके, हे सुद्धा तुम्हाला सांगितलं होतं. ठीक आहे, त्याच्यानंतर आपण रिॲक्शन्स पाहिल्या. पहिले रिॲक्शन्स आपण अल्डेहाइड ग्रुपच्या रिॲक्शन्स पाहिल्या होत्या, म्हणजे ज्या रिॲक्शन्स CHO ग्रुपवर होतात त्या रिॲक्शन्स पाहिल्या होत्या. त्या रिॲक्शन्स आहे रिॲक्शन विथ ब्रोमिन वॉटरनी ऑक्सिडेशन केलं होतं, मग CHOचं कन्व्हर्शन COH मध्ये झालं, ग्लुकोनिक ॲसिड मिळालं. नंतर स्ट्रॉंग ऑक्सिडायझिंग एजंट घेतला नायट्रिक ॲसिड, त्याच्या रिॲक्शन्स पाहिल्या. त्याच्यामध्ये आपल्याला ग्लुकॅरिक ॲसिड मिळालं जो की CHOOH म्हणजे प्रायमरी अल्कोहोल आणि अल्डेहाइड दोघांचंही ऑक्सिडेशन COH मध्ये करते. नंतर टोलन्स रिएजंट पाहिलं होतं, नंतर हेलिंग सोल्युशन पाहिलं होतं, ते ऑक्सिडेशनच्या रिॲक्शन झाल्या. नंतर रिडक्शनच्या रिॲक्शन पाहिल्या होत्या. मग आपण सोडियम अमलगमनी रिडक्शन केलं होतं, आपल्याला सॉर्बिटॉल मिळालं होतं. सोडियम अमलगम काय करतो? CHO जो आहे म्हणजे अल्डेहाइड ग्रुपचं कन्व्हर्शन CH2OH मध्ये करतो. मग कॉन्सन्ट्रेटेड HI अँड इन प्रेझन्स ऑफ रेड फॉस्फरस ॲट 100°C ही रिॲक्शन पाहिली होती. आपल्याला एन हेक्झेन मिळालं होतं, म्हणजे आपल्याला एन हेक्झेन म्हणजे कंटिन्युअस 6 कार्बन ॲटमची चेन मिळाली होती है ना रिडक्शननी. नंतर आपण HCN केलं होतं, तर आपल्याला माहिती आहे की जेव्हा अल्डेहाइडची रिॲक्शन आपण HCN सोबत करतो तेव्हा आपल्याला सायनोहायड्रिन मिळत असते. सायनोहायड्रिन मिळालं होतं, त्याचं हायड्रोलिसिस केलं, CNचं कन्व्हर्शन COH मध्ये झालं, पुन्हा रिडक्शन केलं, हिप्टॉनिक ॲसिड मिळालं. नंतर आपण हायड्रॉक्झिलॅमाइन सोबत रिॲक्शन केली. हायड्रॉक्झिलॅमाइनचा फॉर्म्युला असतो NH2OH. ओके, NH2OH इट इज द फॉर्म्युला ऑफ हायड्रॉक्झिलॅमाइन. तर हायड्रॉक्झिलॅमाइनची रिॲक्शन जी आहे ती अल्डेहाइड सोबत कशी होते? ऑक्सिजन डबल बॉन्ड O जो असतो तो ऑक्सिजन आणि हायड्रॉक्झिलॅमाइनचा NH2 मधला हायड्रोजन, 2 हायड्रोजन हे काढतात, म्हणजे वॉटर मॉलिक्यूल निघून जातो आणि ऑक्साईड मिळत असते. सो वी हॅव प्रिपेअर्ड ग्लुकोज ऑक्साईड. ओके, ग्लुकोज ऑक्साईड बाय रिॲक्शन विथ हायड्रॉक्झिलॅमाइन. ओके, ग्लुकोजची रिॲक्शन जेव्हा हायड्रॉक्झिलॅमाइन सोबत केली तेव्हा आपल्याला ग्लुकोज ऑक्साईड मिळाला. ऑक्साईड ग्रुप म्हणजे डबल बॉन्ड NOH ग्रुप. हे रिॲक्शन पाहिली होती. नंतर रिॲक्शन विथ फिनिल हायड्रॅझिन, इथून आपण आज चालू करणार आहोत. तर रिॲक्शन विथ फिनिल हायड्रॅझिन, तर फिनिल हायड्रॅझिनची जी रिॲक्शन आहे त्याच्यासोबत म्हणजे ग्लुकोज सोबतची जी रिॲक्शन आहे फिनिल हायड्रॅझिनची, तर याच्यासाठी 2 मेथड्स दिलेल्या आहेत, 2 मेकॅनिझम दिले आहेत. एका मेकॅनिझमला म्हणतात फिशर मेकॅनिझम, मेकॅनिझमला म्हणतात फिशर मेकॅनिझम आणि दुसऱ्या मेकॅनिझमला म्हणतात ॲमॅडोरी रिअरेंजमेंट. ओके, 2 टाईपच्या रिअरेंजमेंट्स म्हणा किंवा मेकॅनिझम आहे ऑफ रिॲक्शन ऑफ रिॲक्शन ऑफ फिनिल हायड्रॅझिन विथ ग्लुकोज. तर
फिनिल हायड्रोजनचा सगळ्यात पहिले आपण फॉर्म्युला पाहू काय आहे. तर फिनिल हायड्रोजनचा फॉर्म्युला असतो C6H5. C6H5 म्हणजे फिनिल रिंग NH NH2. ओके, C6H5 NH NH2. दिस इज द फॉर्म्युला ऑफ फिनिल हायड्रोजन. त्याला या पद्धतीने लिहिलं आपण. NH2 आधी लिहिला, NH C6H5. So this is the formula of phenyl hydrazine. And we all know the formula of glucose. ग्लुकोजचा फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे. CHO, CHOH by 4. तर त्याच्यातला एक CHOH मी वरती लिहिला आहे, आधी लिहिला आहे, आणि त्याच्यानंतर CHOH by 3 राहिलं आणि खाली CH2OH. सो दिस इज द फॉर्म्युला ऑफ ग्लुकोज. ओके. जेव्हा हायड्रॉक्झिलॅमाइनची रिएक्शन, व्हेनेवर देर इज अ रिएक्शन ऑफ हायड्रॉक्झिलॅमाइन और फिनिल हायड्रोजन, फिनिल हायड्रोजनची किंवा हायड्रॉक्झिलॅमाइनची जेव्हा अल्डेहाइड ग्रुप सोबत रिएक्शन होते, तेव्हा C डबल बॉन्ड O जो आहे अल्डेहाइड ग्रुपचा, तो NH2 मधल्या H2 सोबत रिॲक्ट होऊन वॉटर मॉलिक्यूल बाहेर काढतो आणि हा ग्रुप जशानी तसा इथे लागतो. तर काय तयार झालं मग इथे? CH डबल बॉन्ड. डबल बॉन्ड कसा आला? का बरं आला डबल बॉन्ड? कारण इथला ऑक्सिजन निघाला आहे ना. C डबल बॉन्ड O H असते ना इथे, तर डबल बॉन्ड O जो आहे तर तो ऑक्सिजन निघाला आणि इथे H2 निघाला, म्हणून हा डबल बॉन्ड इथे आला. मग काय तयार झालं? CH डबल बॉन्ड N N NH C6H5 N NH C6H5. बाकीचं जशाने तसं, बाकी कुठेही डिस्टर्ब केलेलं नाही आम्ही. ठीक आहे. सो दिस इज द फॉर्म्युला ऑफ ग्लुकोज फिनिल हायड्राझोन. काय तयार झालं आता? ग्लुकोज फिनिल हायड्राझोन तयार झालं. ओके, ग्लुकोज फिनिल हायड्राझोन. देन this product form again reacts with another molecule of phenyl hydrazine. हा जो प्रोडक्ट तयार झाला, हा दुसऱ्या मॉलिक्यूल जो फिनिल हायड्रोजनचा आहे त्याच्यासोबत रिॲक्ट होतो. अँड हिअर धिस मॉलिक्यूल ऍक्ट्स ॲज अ ऑक्सिडायझिंग एजंट. इट ऑक्सिडायझेस CHOH ग्रुप, म्हणजे हा सेकंडरी अल्कोहोल ग्रुप आहे, इंटू C डबल बॉन्ड O आहे. तर हा जो आहे हा याला ऑक्सिडाइज करतो आणि याचं काय तयार करतो? C डबल बॉन्ड O तयार होतो. आता C डबल बॉन्ड O तयार होणं म्हणा किंवा ऑक्सिडेशन होणं म्हणजे काय? रिमूव्हल ऑफ हायड्रोजन आहे. हे दोन हायड्रोजन यांनी बाहेर काढले. These two hydrogen combines with nitrogen to form NH3 molecule, and then NH3 molecule आणि remaining C6H5NH2 is aniline. या पद्धतीचे हे दोन बाय प्रोडक्ट तयार होतात, NH3 आणि C6H5NH2. ठीक आहे. इथे ऑक्सिडेशन झालं म्हणजे CHOH चं कन्व्हर्शन C डबल बॉन्ड O मध्ये. बाकीचं मी काही डिस्टर्ब केलेलं नाही, बाकीचं जशाने तसं लिहिलं आहे मी. फक्त या ग्रुपला आपल्याला ऑक्सिडाइज करायचं आहे. हा ग्रुप ऑक्सिडाइज झाला म्हणजे C डबल बॉन्ड O तयार झाला इथे, कारण आपल्याला माहिती आहे सेकंडरी अल्कोहोलचं जेव्हा ऑक्सिडेशन होतं तेव्हा कीटोन तयार होतं. ठीक आहे. तर इथे C डबल बॉन्ड O तयार होईल आणि दोन हायड्रोजन जे निघालेले आहे, दीज टू हायड्रोजन कंबाईन्स विथ वन ऑफ द नायट्रोजन, दोन या नायट्रोजन सोबत कंबाईन होते टू फॉर्म NH3. एका नायट्रोजन सोबत कंबाईन होऊन NH3 तयार झाला. ठीक आहे. आता इथे शिल्लक काय राहिलं? या नायट्रोजन सोबत जर हे दोन हायड्रोजन कंबाईन झाले, किती झालंय? NH आहे ऑलरेडी, NH2 हे दोन हायड्रोजन म्हणजे NH3. आता इथे शिल्लक काय राहिलं? C6H5NH2 म्हणजे ॲनिलीन. C6H5NH2 इज ॲनिलीन. सो इन दिस वे थर्ड प्रोडक्ट इज ऑब्टेन. हा तिसरा प्रोडक्ट आहे. नाउ दिस थर्ड प्रोडक्ट, हा जो थर्ड प्रोडक्ट आहे याचं नाव आहे ग्लुकोझोन फिनिल हायड्राझिन. ग्लुकोझोन फिनिल हायड्राझोन, सॉरी, ग्लुझोन का बरं म्हटलंय ONE? कारण हा कीटोन आहे म्हणून. हा इथे हा डबल बॉन्ड हे लागलेला आहे म्हणजे हा कीटोन म्हणून ट्रीट झाला, म्हणून याला हायड्राझोन असं म्हणतो. इथे ग्लुकोझोन, ग्लुकोझोन म्हणजे आधीच ऑलरेडी इथे कीटोन आहे म्हणून हा ग्लुकोझोन फिनिल हायड्राझोन. ओके, हा हायड्राझोन, हा ग्लुकोझोन, ग्लुकोझोन phenyl hydrazone. This product form further reacts with third molecule of phenyl hydrazine. phenyl hydrazine तिसऱ्या मॉलिक्यूल सोबत हा रिॲक्ट होतो. हा कशा पद्धतीने रिॲक्ट होईल? आता इथे कीटोनिक ग्रुप आला, जसा इथे अल्डेहाइड ग्रुप होता तसा इथे कीटोनिक ग्रुप आहे. तर कीटोन सोबत जशी याची रिॲक्शन होईल किंवा अल्डेहाइड सोबत जशी याची रिॲक्शन होईल, त्याच पद्धतीने या तिसऱ्या मॉलिक्यूलची रिॲक्शन या ग्लुकोझोन फिनिल हायड्राझोन सोबत होईल. काय? का बरं? कारण ते C डबल बॉन्ड O आहे. तर कशी होईल? हा H2O काढून घेतो आणि बाकीचं इथे लावतो. H2O काढला आणि हे बाकीचं जे एवढं आहे ते इथे लावायचं. इथे लावलं तर मग जो फॉर्म्युला तयार झाला याचं नाव आहे ग्लुकोसॅझोन. ग्लुकोसॅझोन. दिस इज द फायनल प्रोडक्ट ऑफ ग्लुकोज ऑन रिॲक्शन विथ फिनिल हायड्राझिन. म्हणजे ग्लुकोजची रिॲक्शन जेव्हा फिनिल हायड्राझिन सोबत होते तेव्हा वी गेट ग्लुकोसॅझोन.
ओके, ओसॅझोन फॉर्मेशन म्हणतात त्याला, ओसॅझोन किंवा ग्लुकोसॅझोन. ग्लुकोजचं ओसॅझोन आहे म्हणून ग्लुकोसॅझोन, फ्रुक्टोजचं असतं तर फ्रुक्टोसॅझोन वगैरे या पद्धतीचे आपण नाव लिहिले असते. हे ग्लुकोजचं असल्यामुळे हे ग्लुकोसॅझोन असं आपण नाव लिहिलं. इन जनरल इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज ओसॅझोन. ओसॅझोन सुद्धा याला म्हणतात. So this is one mechanism for the reaction of glucose with phenyl Now we will see this another mechanism or another rearrangement that is called as Amadori rearrangement. What is this Amadori rearrangement? In this rearrangement, we take one glucose molecule, एक glucose molecule घेतला, त्याची रिएक्शन आपण फिनिल हायड्रोजन सोबत केली. हा फिनिल हायड्रोजन घेतला, सेम रिॲक्शन जशी अल्डेहाइडची याच्यासोबत होते त्याच पद्धतीने, म्हणजे डबल बॉन्ड ओचा ऑक्सिजन काढायचा आणि इथला H2 काढायचा. ओके, आणि हे बाकीचं जशान तसं इथे लावायचं. हे लावलं आपण असं, ठीक आहे. या पद्धतीने तयार झाला ग्लुकोज फिनिल हायड्राझोन तयार झाला इथे पहिले, आहे ना. ग्लुकोज फिनिल हायड्राझोन तयार झाला इथे, ठीक आहे. आता हा जो प्रोडक्ट तयार झाला आहे इथे पहा, हा सेकंडरी अल्कोहोल आहे, CHOH म्हणजे सेकंडरी अल्कोहोल. तर याला या पद्धतीने लिहिलं आहे मी, CH असा आणि OH असा या पद्धतीने लिहिला आहे मी, ठीक आहे. का बरं? कारण इथे आपल्याला टॉटोमेरिझम करायचं आहे. मी तुम्हाला सांगितलं होतं टॉटोमेरिझम म्हणजे काय असते. डबल बॉन्ड हा इलेक्ट्रोनिगेटिव्ह ॲटम आहे, बाकीच्या ठिकाणी इथे ऑक्सिजन असतो. आपण किटोइनॉल टॉटोमेरिझम पाहिला आहे, तर त्याच पद्धतीचं इथे टॉटोमेरिझम आहे, पण इथे ऑक्सिजनच्या ठिकाणी नायट्रोजन आहे, म्हणजे दुसरा इलेक्ट्रोनिगेटिव्ह ॲटम आहे, दॅट इज नायट्रोजन, ठीक आहे. तर सी डबल बॉन्ड ओ आहे असं समजा, तर इथे सी डबल बॉन्ड एन आहे, सिंगल बॉन्ड. तर जो साईडचा कार्बन ॲटम असतो तिथला जो हायड्रोजन आहे, इट गेट्स शिफ्टेड टुवर्ड्स इलेक्ट्रोनिगेटिव्ह ॲटम म्हणजे नायट्रोजन, ठीक आहे. आणि हा बॉन्ड जो आहे तो इथे शिफ्ट झाला, हा बॉन्ड इथे शिफ्ट झाला म्हणजे इथे कार्बन कार्बन डबल बॉन्ड आला, हा बॉन्ड इथे शिफ्ट झाला म्हणजे ऑक्सिजन नायट्रोजनवरती निगेटिव्ह चार्ज आला. हा जो प्रोटॉन आहे, प्रोटॉन म्हणजे H प्लस जो निघाली तर तो कुठे लागेल, या निगेटिव्ह चार्जवर म्हणजेच या नायट्रोजनला अटॅच होईल. ओके, म्हणजे स्ट्रक्चर कसं तयार झालं या पद्धतीचं. CH, या CH इथे डबल बॉन्ड आला, डबल बॉन्ड C. ओके, इथे काय राहिलं, OH जशाने तसा आहे, हा OH मी जशाने तसा लिहिला. नंतर इथे डबल बॉन्डचा सिंगल बॉन्ड झाला, बरोबर आहे, कारण हा पाय बॉन्ड इकडे शिफ्ट झाला, ठीक आहे. इथे डबल बॉन्डचा सिंगल बॉन्ड आला, CH NH. NH का बरं आला, कारण हा हायड्रोजन इथे लागला या नायट्रोजनला म्हणून NH. बाकीचं NH C6H5, NH C6H5 मी अशाने जशाने तसा लिहिला इथे, ठीक आहे. नंतर हा OH या पद्धतीने आपण दाखवलेला इथे, हे मुद्दामून दाखवलेलं आहे आपण. का बरं? कारण आपल्याला हे दाखवायचं आहे की हे स्ट्रक्चर स्टेबल आहे बघ. का बरं स्टेबल आहे? कारण ते हायड्रोजन बॉन्डिंग होत आहे ना. हा हायड्रोजन इथला जो आहे OHचा, इट फॉर्म्स अ हायड्रोजन बॉन्डिंग विथ NH. हा NHचा जो नायट्रोजन आहे त्याच्यासोबत हायड्रोजन बॉन्डिंग करत आहे बघ, या पद्धतीने दाखवायचं आहे. नाउ दिस स्ट्रक्चर फर्दर ब्रेक्स. या स्ट्रक्चरला पुन्हा अरेंज करता येते आपल्याला. या स्ट्रक्चरला रिअरेंज करताना पुन्हा हा बॉन्ड इकडे शिफ्ट करा म्हणजे हायड्रोजन काढा हा, ठीक आहे. हा हायड्रोजन काढला समजा आपण इथून असा, तर काय होईल, सी डबल बॉन्ड होईल. हा बॉन्ड इकडे शिफ्ट केला म्हणजे CH डबल बॉन्ड NH झालं आणि याला बाहेर काढलं. कशाला बाहेर काढलं आता आपण, C6H5 NH आणि इथला एक हायड्रोजन म्हणजे C6H5 NH2 ला बाहेर काढलं, म्हणजेच ॲनिलीनला बाहेर काढलं आपण, ठीक आहे. याला इकडे शिफ्ट करा, याला इकडे शिफ्ट करा आणि हे इकडे द्या, म्हणजे इथे हे इकडे दिलं म्हणजे नायट्रोजनवर निगेटिव्ह चार्ज आला. हा पॉझिटिव्ह हायड्रोजन जो आहे तो या नायट्रोजनला लागेल म्हणजे C6H5NH2 तयार होईल आणि ॲज अ ॲनिलीन म्हणून ॲनिलीनचा मॉलिक्यूल इथून बाहेर पडेल, ठीक आहे. आता इथून ॲनिलीन बाहेर पडला तर इथे काय शिल्लक राहिलं, CH डबल बॉन्ड NH, बरोबर आहे. CH डबल बॉन्ड, कारण हा बॉन्ड इथे शिफ्ट झाला, CH डबल बॉन्ड NH. इथे सिंगल बॉन्ड आला, सिंगल बॉन्ड आहे, C डबल बॉन्ड O, C डबल बॉन्ड O. हे खालचं जे स्ट्रक्चर आहे हे जशाने तसं. हे जे तयार झालं आहे हे आहे इमिनो कीटोन. ओके, दिस मॉलिक्यूल इज अ इमिनो कीटोन. इमिन ग्रुप म्हणजे कोणता, CH डबल बॉन्ड NH, इट इज अ इमिन ग्रुप आणि हा कीटोनिक ग्रुप आहे म्हणून याला म्हणतात इमिनो कीटोन फॉर्म. आणि नंतर याची रिएक्शन समजा पुन्हा, आता इथे कीटोनिक ग्रुप आला आहे, बरोबर. अल्डेहाइड किंवा कीटोनिक ग्रुप जर आला असेल तर त्याची रिएक्शन नेहमी H2O मॉलिक्यूल बाहेर पडूनच होते फिनिल हायड्रोजन सोबत, ठीक आहे. आता इथे कीटोनिक ग्रुप आला आहे, मग या कीटोनिक ग्रुपची रिएक्शन पुन्हा फिनिल हायड्रोजन सोबत करा म्हणजे काय होईल, NHO आणि H2 म्हणजे H2O बाहेर पडेल आणि हे बाकीचं इथे लागून जाईल इथे या पद्धतीने, ठीक आहे. आता
पुन्हा याच्यासोबत हे रिएक्शन केली, इथे किती मॉलिक्यूल यूज झाले, 1 2 3. मगाच्या याच्यात सुद्धा 3 मॉलिक्यूल यूज झाले होते फिनिल हायड्रोजनचे. ठीक आहे, 3 मॉलिक्यूल्स लागतात एका ग्लुकोजच्या मॉलिक्यूल सोबत. फिनिल हायड्रोजनची जेव्हा रिएक्शन होते तेव्हा 3 मॉलिक्यूल्स लागतात त्याचे. ठीक आहे, तर ते दुसरा मॉलिक्यूल आता इथे अटॅक केला, त्याच्यानंतर H2 बाहेर पडला, हे तयार झालं है ना. आता याची रिएक्शन पुन्हा तिसऱ्या मॉलिक्यूल सोबत जेव्हा करू आपण, फिनिल हायड्रोजनच्या तिसऱ्या मॉलिक्यूल सोबत जेव्हा रिएक्शन करू आपण, तेव्हा आपलं काय होईल, NH3 बाहेर पडेल. NH3 कसा बाहेर पडेल, NH3 कसा बाहेर पडेल याच्यामध्ये, इथला जो आहे H, इथला H आणि हे NH2 आणि H म्हणजे काय झालं, NH3 बाहेर पडला, बाकीचं जशाने तसं लावून द्या. CH डबल बॉन्ड, आता काय राहिली इथे, CH डबल बॉन्ड N, इथला H गेला. इथे काय राहिलं, इथे काय राहिलं, NH6H5. NH6H5 या पद्धतीने आपण इथे लावलो आणि आपल्याला ग्लुकोसॅझोन मिळाला. सो दिस इज अनदर रिअरेंजमेंट रिॲक्शन ऑफ ग्लुकोज विथ फिनिल हायड्रोजन. नाउ दिस स्ट्रक्चर, हे जे ग्लुकोसॅझोन हे स्ट्रक्चर तयार झालेलं आहे, हे स्ट्रक्चर, दिस स्ट्रक्चर इज स्टॅबिलाइज्ड बाय चिलेशन. चिलेशन म्हणजे काय, रिंग फॉर्मेशन. रिंग जिथे जिथे तयार होते त्याला म्हणतो आपण चिलेशन. तर यामध्ये पहा, यालाच मी या पद्धतीने लिहिलं, या स्ट्रक्चरला मी असं लिहिलं, CH डबल बॉन्ड N, CH डबल बॉन्ड N, NH6H5, NH6H5 असे वरती लिहिलं मी. ठीक आहे, आणि इकडे काय आहे, C, हा C डबल बॉन्ड N है ना, डबल बॉन्ड N, NH H वरती लिहिला इथे NH आणि C6H5. आता धिस हायड्रोजन ॲटम, हा जो हायड्रोजन ॲटम आहे NHचा, इट फॉर्म्स अ हायड्रोजन बॉन्डिंग विथ दिस नायट्रोजन ॲटम. या नायट्रोजन ॲटम सोबत हायड्रोजन बॉन्डिंग तयार करते. हायड्रोजन बॉन्डिंग तयार झाल्यामुळे म्हणजे रिंग तयार झाली इथे. किती मेंबर रिंग तयार झाली आहे, 1 2 3 4 5 6 मेंबर रिंग तयार झाली इथे. तर या रिंग तयार होणं जे असते त्याला म्हणतो आपण चिलेशनची प्रोसेस. इथे सुद्धा रिंग तयार झाली, इथे हे सुद्धा चिलेशनच आहे. तर दिस स्ट्रक्चर इज फॉर्म. नाउ दिस स्ट्रक्चर कॅन ऑल्सो बी रिअरेंज. याला असंही लिहिता येते किंवा याला असंही लिहिता येते. याला अजून रिअरेंज केलं तर काय करू, NH जो आहे, हा N आहे, याला हा हायड्रोजन पूर्ण घेऊन घेईल, बरोबर आहे. हा बॉन्ड इकडे शिफ्ट होईल, हा बॉन्ड इकडे शिफ्ट होईल, म्हणजे या पद्धतीचं स्ट्रक्चर मिळेल. हा बॉन्ड इकडे शिफ्ट केला, इथे डबल बॉन्ड आला, हा बॉन्ड इकडे शिफ्ट केला, इथे सिंगल बॉन्ड आला, N डबल बॉन्ड N होऊन जाईल इथे C6H5, आणि हा हायड्रोजन याला लागेल. तर हा हायड्रोजन याला लागल्यानंतर हा हायड्रोजन सुद्धा या नायट्रोजन सोबत हायड्रोजन बॉन्डिंग तयार होते. So this is all a chelation process for the stabilization of a molecule. हे चिलेशनची मेथड आहे for the stabilization of molecule. So finally we get glucosazone as a final product. Okay, by the reaction of phenyl hydrazine with glucose, we get glucosazone as a final product. Okay, so this is the mechanism. Then नंतर आपण नेक्स्ट रिएक्शन पाहू. द रिएक्शन्स ऑफ OH ग्रुप. आतापर्यंत कोणत्या रिएक्शन पाहिल्या आपण, अल्डेहाइड ग्रुपच्या रिएक्शन पाहिल्या. ज्या काही रिएक्शन होत्या त्या अल्डेहाइड ग्रुपमध्ये होत्या, आणि एखाद्या आता जसं फिनिल हायड्रोजनमध्ये सेकंडरी अल्कोहोल ग्रुप वगैरे यूज झाला होता. आता आपण स्पेशली रिएक्शन्स ऑफ OH ग्रुप. द रिएक्शन्स ऑफ OH ग्रुप आर ऑफ टू टाइप्स. दोन टाईपच्या रिएक्शन आहे ज्या OH ग्रुप सोबत होतात. एक आहे रिएक्शन विथ ॲसिटिक अनहायड्राइड और ॲसिटिल क्लोराइड. ठीक आहे, ॲसिटिक अनहायड्राइड और ॲसिटिल क्लोराइड सोबतची रिएक्शन. ग्लुकोज व्हेन रिॲक्ट्स विथ, आता इथे पहा 5 OH ग्रुप जे आहेत याच्यामध्ये, कशामध्ये, ग्लुकोजमध्ये किती आहे एकूण OH ग्रुप, 5 आहे. 4 सेकंडरी OH ग्रुप आहे, CHOH लागलेले सेकंडरी OH ग्रुप आहे, आणि एक जो आहे शेवटचा हा प्रायमरी OH ग्रुप आहे. ठीक आहे, दिस इज अ प्रायमरी OH ग्रुप अँड ऑल दीज आर द सेकंडरी OH ग्रुप. आपल्याला माहिती आहे की व्हेन एव्हर देर इज अ रिॲक्शन बिटवीन अल्कोहोल अँड ॲसिटिक अनहायड्राइड और ॲसिटिल क्लोराइड, वी गेट अ ॲसिटेट. ओके, ॲसिटेट मिळते आपल्याला, इस्टर मिळते, बरोबर. तर याच्यामध्ये सुद्धा ती त्याच पद्धतीची रिॲक्शन होईल टू गेट अ
पेंटा ॲसिटेट. ठीक आहे. म्हणजे समजा एखादं इथेनॉल सोबत रिॲक्शन झाली, ॲसिटिक ॲसिडची इथेनॉल सोबत रिॲक्शन झाली, तर काय मिळेल आपल्याला? मिथिल ॲसिटेट हा प्रोडक्ट मिळतो आपल्याला, म्हणजे ॲसिटेट फॉर्मेशन होतं. तर त्याच पद्धतीने इथे 5 OH ग्रुप असल्यामुळे पाचही OH ग्रुप म्हणजे त्याच्यातले सेकंडरी आणि एक जो आहे प्रायमरी, these all 5 groups reacts with 5 moles of acetic anhydride or acetyl chloride to form ग्लुकोज पेंटा ॲसिटेट. 5 ॲसिटेट ग्रुप तयार होतात इथे. ॲसिटेट म्हणजे ग्रुप तयार होणं म्हणजे काही नाही, म्हणजे CHOH जर असेल त्यातला हायड्रोजन निघतो आणि याचं ॲसिटिक ॲसिड फॉर्म होते. म्हणजे इथे कोणता ग्रुप लागतो? हायड्रोजन निघून COCH3 ग्रुप लागतो, ॲसिटेट ग्रुप लागतो. COCH3 इट इज अ ॲसिटेट ग्रुप. समजा इथे Cl असतं, CH3COCl असतं, त्याला ॲसिटिल क्लोराईड जर असतं समजा CH3COCl, तर HCl निघून बाकीचं हायड्रोजनच्या ठिकाणी लागलं असतं. म्हणजे कोणतं लागलं असतं? COCH3. इथे पण COCH3 लागते अनहायड्राईड मध्ये आणि ॲसिटिल क्लोराईड मध्ये सुद्धा COCH3 लागेल. तर असे 5 OH ग्रुप्स आहेत, त्याच्यामुळे 5 आपले ॲसिटेट ग्रुप इथे लागतील. 5 ॲसिटेट ग्रुप लागतील म्हणजे 4 इथे लागतील. म्हणजे इथे काय होईल? CHO COCH3 CHO COCH3. तसंच इथे पण CH2O COCH3 CH2O COCH3. ओके. म्हणून याचं नाव काय झालं? ग्लुकोज पेंटा ॲसिटेट. आता ही जी रिॲक्शन आहे, काय कन्फर्म करते ही रिॲक्शन? ही रिॲक्शन जर आपल्याला जेव्हा ग्लुकोज मॉलिक्यूलची रिॲक्शन आपण 5 ॲसिटिल क्लोराईड सोबत करतो, 5 मोल्स ऑफ ॲसिटिल क्लोराईड सोबत करतो किंवा 5 मोल्स ऑफ ॲसिटिक अनहायड्राईड सोबत करतो, तेव्हा आपल्याला ग्लुकोज पेंटा ॲसिटेट असं मिळते. याचा दिस कन्फर्म्स दॅट दिस ग्लुकोज मॉलिक्यूल इट कंटेन्स अ 5 OH ग्रुप. बरोबर आहे? दिस कन्फर्म्स दॅट दिस ग्लुकोज मॉलिक्यूल कंटेन्स अ 5 OH ग्रुप. तसंच आपण आधी एक रिॲक्शन पाहिली होती, HI आणि रेड फॉस्फरसनी ग्लुकोजचं रिडक्शन केलं होतं. आपल्याला एन हेक्झेन मिळालं होतं, म्हणजे चेन मिळाली होती एन हेक्झेनची. त्याच्यावरून काय कन्फर्म होतं की ग्लुकोज मॉलिक्यूल इट कंटेन्स अ चेन ऑफ 6 कार्बन ॲटम है ना. 6 कार्बन ॲटमची चेन आहे हे इंडिकेट करतं. का बरं? कारण ग्लुकोजचं जर आपल्याला स्ट्रक्चर माहित नाही तर त्याची रिॲक्शन समजा आपण याच्यासोबत केली, त्यासोबत HI आणि रेड फॉस्फरस, तर आपल्याला एन हेक्झेन मिळत आहे. एन हेक्झेन काय, फॉर्मेशन ऑफ एन हेक्झेन काय इंडिकेट करत आहे की ग्लुकोजमध्ये 6 कार्बनचे चेन आहे ना, 6 कार्बनची चेन आहे. तसंच यामध्ये सुद्धा जेव्हा ग्लुकोजचं आपण रिॲक्शन ॲसिटिल क्लोराईड सोबत करतो तर ग्लुकोज पेंटा ॲसिटेट मिळत आहे. दिस कन्फर्म्स दॅट दिस ग्लुकोज मॉलिक्यूल कंटेन्स 5 OH ग्रुप. ओके. नंतर रिॲक्शन विथ मिथिल ॲसिटेट. तर आपण हे C6H12O6 हा फॉर्म्युला आहे ग्लुकोजचा. तर आपण C6H11O5 लिहिला इथे आणि OH मुद्दामून बाहेर निघाला, कारण बाहेर लिहिलाय आपण, कारण आपण याची रिॲक्शन मिथिल अल्कोहोल सोबत करतो. ओके, म्हणजेच मिथेनॉल सोबत करतोय. तर मिथेनॉल सोबत जेव्हा याची रिॲक्शन होते तेव्हा हा H2O बाहेर पडतो इन प्रेझेन्स ऑफ HCl गॅस. व्हेन ग्लुकोज रिॲक्ट्स विथ मिथेनॉल इन प्रेझेन्स ऑफ HCl गॅसच्या प्रेझेन्समध्ये जेव्हा रिॲक्शन करतो आपण, तेव्हा इट फॉर्म्स मिथाइल ग्लुकोसाइड तयार करतो. ओके. आता हे मिथाइल ग्लुकोसाइड जे तयार होत आहे ते कसं तयार होत आहे? इन द प्रेझेन्स ऑफ HCl गॅस. ओके, इन द प्रेझेन्स ऑफ HCl गॅस व्हेन ग्लुकोज इट रिॲक्ट्स विथ मिथेनॉल सोबत हे जेव्हा ग्लुकोज रिॲक्ट होतं तेव्हा इट फॉर्म्स मिथिल ग्लुकोसाइड. याला मिथिल ग्लुकोसाइड असं म्हणतात अँड वॉट मॉलिक्यूल इज लिबरेटेड. सो दीज वेअर ऑल द रिॲक्शन्स ऑफ CHO ग्रुप म्हणजे अल्डिहाइड ग्रुप आणि OH ग्रुप. आता आपण काही जनरल रिॲक्शन पाहू. त्याच्यामध्ये आहे रिॲक्शन ऑफ ऍसिड. ठीक आहे. ऍक्शन ऑफ ऍसिड मध्ये हा ग्लुकोज मॉलिक्यूल आहे. दिस इज द फॉर्म्युला ऑफ ग्लुकोज, दॅट इज डी ग्लुकोज. डी ग्लुकोज का बरं आहे? कारण हा OH इकडे आहे. OH जो आहे तो इकडे असल्यामुळे याला आपण डी ग्लुकोज म्हणू. आता हा ग्लुकोजचा फॉर्म्युला आहे. या ग्लुकोजच्या फॉर्म्युल्यामध्ये 1 2 3 4 5 6 कार्बन ॲटम्स आहेत. बरोबर आहे? 6 कार्बन ॲटम्स आहेत. मी तुम्हाला सांगितलं होतं जिथे ज्या डायरेक्शननी OH ग्रुप लागलेले आहे, इथे समजा OH इकडे लागला आहे, हा इकडे लागला आहे,
हे 2 OH इकडे लागलेले आहे. याच पद्धतीने आपल्याला दाखवायचं आहे, तरच ते स्ट्रक्चर ग्लुकोजचं होईल, म्हणजे डी ग्लुकोजचं होईल, नाही तर होणार नाही. समजा या OH ला इकडे नेलं आपण तर एल ग्लुकोज होऊन जाईल तो. ठीक आहे. हा OH समजा इकडे टाकला आपण तर इट बिकम्स एल ग्लुकोज. ठीक आहे, या पद्धतीने. तर व्हेन दिस ग्लुकोज रिॲक्ट्स विथ कॉन्सन्ट्रेटेड ऍसिड, कॉन्सन्ट्रेटेड ऍसिड म्हणजे HCl कॉन्सन्ट्रेटेड HCl किंवा कॉन्सन्ट्रेटेड H2SO4 सोबत जेव्हा आपण याची रिॲक्शन करतो तेव्हा इट फॉर्म्स अ हायड्रॉक्सी मिथाइल फर्फ्युरॉल. हायड्रॉक्सी मिथाइल फर्फ्युरॉल पहिले तयार करते. कसं तयार करते? 3 वॉटर मॉलिक्युल्स हा बाहेर पाडतो. 3 वॉटर मॉलिक्युल्स बाहेर पाडण्यासाठी कोणते कोणते 3 वॉटर मॉलिक्युल बाहेर पडेल? पहिले हा जो OH आहे, this OH and this H, हे एक वॉटर मॉलिक्यूल बाहेर पडला. हा वॉटर मॉलिक्यूल बाहेर पडल्यानंतर काय झालं? हा कार्बन कशाला लागला? या ऑक्सिजनला लागला. बरोबर आहे. या ऑक्सिजनला लागला हा कार्बन. या पद्धतीने दाखवला आपण पहा. हा कार्बन आणि हा कार्बन याच्यामध्ये मध्ये फक्त ऑक्सिजन आहे. ठीक आहे. हा एक OH ग्रुप H2 ग्रुप निघाला. दुसरा हा हायड्रोजन आणि हे OH. ठीक आहे. म्हणजे इथे काय राहिलं? CH राहिला फक्त. हा CH इथे लिहिला. इथे डबल बॉन्ड येईल. बरोबर आहे. इथे डबल बॉन्ड तयार होऊन जाईल H2 निघाल्यानंतर. ठीक आहे. हा दुसरा वॉटर मॉलिक्यूल बाहेर पडला आणि तिसरा वॉटर मॉलिक्यूल बाहेर पडतो, हा OH आणि हा हायड्रोजन. तिसरा वॉटर मॉलिक्यूल म्हणजे काय? या कार्बन आणि या कार्बनमध्ये डबल बॉन्ड तयार झाला. ठीक आहे. मग कोणतं स्ट्रक्चर मिळालं आपल्याला? हायड्रॉक्सी मिथिल फर्फ्युरॉल. इट इज अ हायड्रॉक्सी मिथिल फर्फ्युरॉल. So, by action of acid on glucose, there is a liberation of 3 water molecules to form hydroxymethyl furfural. Okay. Now, this again condense with phenyl compound, phenolic compound सोबत समजा याला कंडेन्स केलं तर आपल्याला एखादा कलर्ड कॉम्प्लेक्स मिळतो. ठीक आहे. किंवा याला पुन्हा आपण HCl सोबत हीट केलं, कॉन्सन्ट्रेटेड HCl सोबत जर आपण याला हीट केलं, कॉन्सन्ट्रेटेड HCl सोबत जर आपण याला हीट केलं तर एक पुन्हा ऍसिड मिळतं. त्या ऍसिडचं नाव आहे लिओलिनिक ऍसिड. लिओलिनिक ऍसिड मिळतं पुन्हा समजा याला कॉन्सन्ट्रेटेड HCl सोबत हीट केलं तर तेवढ्या डिटेलमध्ये जायचं नाही आपल्याला. पण पहिले ही रिॲक्शन इथपर्यंत समजून घ्यायची. हायड्रॉक्सी मिथाइल फर्फ्युरॉल इज ऑब्टेन व्हेन दिस ग्लुकोज इज ट्रीटेड विथ कॉन्सन्ट्रेटेड ऍसिड. ओके. देन नंतर ऍक्शन ऑफ अल्कलीज. ऍक्शन ऑफ अल्कली म्हणजे NaOH किंवा KOH सोबत जेव्हा आपण ग्लुकोजला रिॲक्ट करतो, आता तर काय तयार होतं ते पाहू आपण. व्हेन ग्लुकोज इज केप्ट, आता इथे दाखवलेलं आहे आपण अल्कलाईन सोल्युशन घेतलाय. अल्कलाईन सोल्युशन म्हणजे NaOH किंवा KOH घेतलाय, त्याच्यामध्ये याला ग्लुकोजला टाकलाय आपण. ठीक आहे. डी ग्लुकोजला याच्यामध्ये टाकलाय आपण, याच्यात ऍड केलं. हे सोल्युशन कोणतं आहे? आधी अल्कलाईन NaOH सोल्युशन म्हणा किंवा KOH सोल्युशन म्हणा, त्याच्यात आपण ग्लुकोज टाकलेला आहे. मग इथे अल्कलाईन सोल्युशन ऑफ ग्लुकोज तयार झालं. व्हेन ग्लुकोज इज केप्ट इन अल्कलाईन सोल्युशन फॉर सेव्हरल अवर्सला जेव्हा आपण ठेवू, इट अंडरगोज आयसोमरायझेशन. आयसोमरायझेशन याचा अर्थ काय? आयसोमरायझेशन म्हणजे मॉलिक्युलर फॉर्म्युला तेच राहते, फक्त स्ट्रक्चरल अरेंजमेंट त्याची चेंज होते. ठीक आहे. सो इट अंडरगोज आयसोमरायझेशन टू फॉर्म डी फ्रुक्टोज अँड डी मॅनोज. डी फ्रुक्टोज आणि डी मॅनोज हे आपल्याला मिळते. सो धिस रिझल्ट इन द फॉर्मेशन ऑफ कॉमन इंटरमिजिएट. आता हे जे डी ग्लुकोजचं कन्व्हर्शन होत आहे कशामध्ये? डी फ्रुक्टोज आणि डी मॅनोज मध्ये जे कन्व्हर्शन होऊन राहिलं ग्लुकोजचं, ते एका इंटरमिजिएट थ्रू होत आहे. पहिले तो इंटरमिजिएट तयार होईल आणि तो इंटरमिजिएट डी फ्रुक्टोज आणि डी मॅनोज मध्ये कन्वर्ट होईल. ठीक आहे. इंटर कन्वर्शन होईल. सो दिस प्रोसेस of shifting of hydrogen atom from one carbon atom to another carbon atom to produce indiol. Indiol म्हणजे डबल बॉन्ड आणि 2 OH ग्रुप असलेला, त्याला म्हणतो आपण indiol, इज नोन ॲज टॉटोमेरिझम. याला टॉटोमेरिझम असं म्हणतात. तर हे ज्या टॉटोमेरिझमच्या प्रोसेसनी एक तर आपल्याला डी फ्रुक्टोज मिळते आणि डी मॅनोज मिळते. तर हे या पद्धतीने पहा. हे आहे ग्लुकोज. ग्लुकोजचा फॉर्म्युला या पद्धतीचा आहे. ठीक आहे. ग्लुकोज. आता हा पहिले काय करतो? याला जेव्हा आपण अल्कलाईन सोल्युशन मध्ये टाकतो तेव्हा इट गेट्स कन्व्हर्टेड इनटू इंडायॉल. इंडायॉल मध्ये कन्वर्ट होतो म्हणजे काय? हा हायड्रोजन इथे शिफ्ट होतो आणि हा डबल बॉन्ड इथे शिफ्ट होतो. ठीक आहे.
दिस हायड्रोजन, हा जो हायड्रोजन आहे हा हायड्रोजन कुठे शिफ्ट होतो, इकडे या ऑक्सिजन वरती, आणि हा जो डबल बॉन्ड आहे हा डबल बॉन्ड इथे शिफ्ट होतो. म्हणजे काय तयार झालं, इन डायल तयार झाला या पद्धतीचा. ठीक आहे, इन डायल तयार झाला. तर इन डायल म्हणजे इथे इन आहे, इन म्हणजे डबल बॉन्ड आणि 2 OH ग्रुप आहे म्हणून याला म्हणतो आपण इन डायल. ओके, इन डायल तयार झाला. नाव दिस इज अ इंटरमिजिएट, हा इंटरमिजिएट झाला. आता हा जो इन डायल आहे हा एक तर फ्रुक्टोज मध्ये कन्वर्ट होतो, 50% चान्सेस, हा एक फ्रुक्टोज मध्ये कन्वर्ट होऊ शकतो किंवा डी मॅनोज मध्ये कन्वर्ट होऊ शकतो. एक लक्षात घ्या, मॅनोज, डी मॅनोज आणि डी ग्लुकोज मध्ये फरक फक्त एवढाच आहे की हा जो कार्बन ऍटम आहे पहिला, दुसरा कार्बन ऍटम अल्डेहाइडिक ग्रुप मधला च्या कार्बन ऍटम नंतरचा दुसरा कार्बन ऍटम असिमेट्रिक कार्बन ऍटम जो आहे त्याच्यामध्ये ग्लुकोज मध्ये OH ग्रुप आहे हा राईट साइडला आहे आणि डी मॅनोज मध्ये OH हा लेफ्ट साइडला आहे. एवढाच फरक आहे. दिस इज फॉर्म्युला ऑफ डी ग्लुकोज आणि दिस इज द फॉर्म्युला ऑफ डी मॅनोज. दोघांमध्ये फरक कोणता आहे, पहिला जो असिमेट्रिक कार्बन ऍटम आहे म्हणजे आफ्टर अल्डेहाइडिक ग्रुप जो असिमेट्रिक कार्बन ऍटम आहे त्याच्यावरचा हायड्रॉक्सिल ग्रुप OH ग्रुप जर राईट साइडला असेल तर तो झाला ग्लुकोज आणि जर लेफ्ट साइडला असेल तर तो झाला मॅनोज. ओके, बोथ आर आयसोमर्स ऑफ इच अदर, दोघे एकमेकाचे आयसोमर्स आहेत. ठीक आहे, तर OH समजा लेफ्ट साइडला असेल तर तो झाला मॅनोज, राईट साइडला असेल तर तो ग्लुकोज. तर हा इन डायल तयार झाला. दिस इन डायल, हा जो इन डायल इंटरमिजिएट तयार झाला, इट मे गेट कन्वर्टेड इनटू फ्रुक्टोज. फ्रुक्टोजचा फॉर्म्युला काय आहे, फ्रुक्टोजच्या फॉर्म्युल्यामध्ये हा अल्डेहाइडिक ग्रुपच्या ठिकाणी CH2OH ग्रुप असतो. ठीक आहे, अल्डेहाइडिक ग्रुपच्या ठिकाणी CH2OH ग्रुप असतो आणि इथे जो आहे सेकंड कार्बन ऍटमला इथे डबल बॉन्ड ऑक्सिजन असतो म्हणजे कीटोनिक ग्रुप असतो. ग्लुकोज आणि फ्रुक्टोज मध्ये एवढाच फरक आहे, जो अल्डेहाइडिक ग्रुप असतो कशामध्ये, ग्लुकोज मध्ये, त्याच्या ठिकाणी CH2OH असते आणि त्याच्या इथे कीटोन ग्रुप असतो. म्हणजे हा फॉर्म्युला आहे फ्रुक्टोजचा. तर पहा इथे जे रेड कलरने दाखवलंय फक्त तेवढ्याच ठिकाणी रिअरेंजमेंट होत आहे. तर ह्या इन डायलचं कन्व्हर्शन फ्रुक्टोज मध्ये व्हायचं आहे आपल्याला, फ्रुक्टोज मध्ये करायचं. कसं झालं हे फ्रुक्टोज मध्ये कन्व्हर्शन, फ्रुक्टोज मध्ये कन्व्हर्शन व्हायसाठी पहा, हा जो हायड्रोजन डबल बॉन्ड हायड्रोजन आहे, हा डबल बॉन्ड आहे, दिस डबल बॉन्ड शिफ्ट हिअर, हा डबल बॉन्ड इथे शिफ्ट होतो आणि हा हायड्रोजन जो आहे हा या कार्बनला लागतो. ठीक आहे, म्हणजे काय तयार झालं, CH2OH, बरोबर आहे, आणि हे C डबल बॉन्ड O, C डबल बॉन्ड O, म्हणजे दिस मॉलिक्युल इज ऑफ फ्रुक्टोज. हे एक कन्व्हर्शन आहे, यालाच म्हणतात कीटो इनॉल. इथे पण हे टॉटोमेरिझमच आहे. ग्लुकोजचं कन्व्हर्शन इन डायल मध्ये झालं, हे पण टॉटोमेरिझम आहे. इन डायलचं कन्व्हर्शन फ्रुक्टोज मध्ये झालं, हे पण टॉटोमेरिझमच आहे. कारण इथे हायड्रोजन शिफ्ट होतो दुसऱ्या ऍटमला आणि डबल बॉन्ड इकडे शिफ्ट होतो. हे झालं टॉटोमेरिझम. नंतर हे फ्रुक्टोज मध्ये कन्वर्ट झालं. डी मॅनोज मध्ये कसं कन्वर्ट होईल, डी मॅनोज मध्ये कन्वर्ट व्हायसाठी, डी मॅनोज मध्ये कन्वर्ट व्हायसाठी हा जो डबल बॉन्ड आहे, हिच डबल बॉन्ड, हा डबल बॉन्ड जो आहे डी मॅनोज मध्ये कन्वर्ट, हा डबल बॉन्ड इथे शिफ्ट होईल आणि हा हायड्रोजन इथे शिफ्ट होईल. ठीक आहे, आता हा हायड्रोजन इथे शिफ्ट होऊ शकतो, इकडे वर शिफ्ट होऊ शकतो. इकडे शिफ्ट झाला हायड्रोजन तर ग्लुकोज तयार होईल आणि राईट हँड साइडला जर शिफ्ट झाला तर डी मॅनोज तयार होईल. समजलं का हे, पहा हे बघा इथे फ्रुक्टोज तर सांगितलं मी तुम्हाला, डी मॅनोज कसं तयार होते ते पहा. डी मॅनोज साठी धिस बॉन्ड हिअर, हा बॉन्ड इथे शिफ्ट झाला म्हणजे C डबल बॉन्ड OH तयार झाला. ऑक्सिजनवर पॉझिटिव्ह चार्ज येईल, ऑक्सिजनवर पॉझिटिव्ह चार्ज आल्यामुळे हा हायड्रोजन याची पेअर याला देऊन देईल आणि H+ आयन बाहेर पडेल. तो H+ आयन या कार्बनवरती लागेल. ठीक आहे, हायड्रोजन कुठे लागेल, या कार्बन ॲटमवरती लागेल. ठीक आहे, आता हा जो हायड्रोजन या कार्बन ॲटमवरती लागत आहे तर तो एक तर लेफ्ट साइडला लागू शकतो, राईट साइडला लागू शकतो. जर हा हायड्रोजन लेफ्ट साइडला लागला, समजा इथे लागला, तर काय झालं, डी ग्लुकोज तयार झाला. जर हा हायड्रोजन राईट साइडला लागला तर नक्कीच OH इकडे येईल मग, है ना. जर हा हायड्रोजन राईट साइडला लागला तर काय तयार होईल, डी मॅनोज तयार होईल या पद्धतीने. सो देर इज अ फॉर्मेशन ऑफ डी ग्लुकोज, डी फ्रुक्टोज अँड डी मॅनोज फ्रॉम दिस इन डायऑल. ओके, इन डायल पासून या पद्धतीचे आयसोमर्स आहे हे इक्विलिब्रियम मध्ये असतात. दॅट इक्विलिब्रियम इज कॉल्ड एज टॉटोमेरिझम.
टॉटोमेरिझमच्या प्रोसेसमध्ये फक्त हायड्रोजनची शिफ्टिंग होते इकडून तिकडे आणि ते अलग अलग स्ट्रक्चर आपल्याला मिळतात. सो दिस इज द रिॲक्शन ऑफ ग्लुकोज विथ अल्कली. नाउ व्हेन द फर्मेंटेशन ऑफ ग्लुकोज इज कॅरीड आउट, फर्मेंटेशन जर ग्लुकोजचं केलं इन द प्रेझेन्स ऑफ एन्झाईम लाईक झायमेज एन्झाईम सोबत समजा याचं फर्मेंटेशन केलं तर वी गेट अ 2 molecules of ethanol on and 2 moles of CO. या पद्धतीच्या सगळ्या रिॲक्शन्स आहेत. and then from tomorrow we will see the open chain structure of glucose. ग्लुकोजचं ओपन चेन स्ट्रक्चर पाहू आपण. का बरं ओपन चेन स्ट्रक्चर आहे? सम ऑफ द प्रॉपर्टीज ऑफ ग्लुकोज कॅनॉट बी एक्सप्लेन बाय इट्स ओपन चेन. ओपन चेन स्ट्रक्चर जे आहे त्यांनी काही प्रॉपर्टीज ग्लुकोजच्या एक्सप्लेन असतात, म्हणून त्याचं रिंग स्ट्रक्चर सुद्धा काढण्यात आलं आहे. तर ते आपण पुढे पुढे पाहू. 1-2 लेक्चरमध्ये हे संपून जाईल. सो विथ दिस टाइम इज ओव्हर. कोणाला काही प्रॉब्लेम असेल तर सांगा. हॅलो हॅलो काजल Yes, sir. श्री बर्डे, भावना कोळे, काही प्रॉब्लेम आहे? समजलं? हे थोडं नाही सर समजलं. थोडा थेरॉटिकल युनिट आहे हे आणि बायोलॉजीशी रिलेटेड आहे, त्याच्यामुळे ते थोडंसं आहेच. बायोलॉजीवाल्यांना लवकर समजेल असं वाटतं मला बाकीच्या. आता मी मॅथ्सवाला स्टुडंट आहो, पण आता ते समजते तेवढं काही हे एवढं हे नाही आहे ते. ठीक आहे, तर उरलेलं आपण पुढे पाहू. ठीक आहे. हो सर.